हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चं मॅथ्सचं लेसन नंबर 4चं प्रॅक्टिस सेट नंबर 12। ठीक आहे, याच्या आधीचे मी सर्व प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता। ठीक आहे, चला प्रॅक्टिस सेट नंबर 12 बघूया। क्वेश्चन नंबर 1 बघा, काय आहे मल्टिप्लाय। काय आहे फर्स्ट नंबर बघू, 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4। आता आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये काय करत होतो, जेव्हा फ्रॅक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असायची तेव्हा डिनॉमिनेटर सेम करायचो, पण आता मल्टिप्लिकेशन मध्ये तसं असते का? नाही, मल्टिप्लिकेशनचं काय असते, डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो। ठीक आहे, म्हणजेच काय 7 मल्टिप्लाय बाय 1/5 मल्टिप्लाय बाय 4, म्हणजे 7 1 जा 7 आणि 5 4 जा 20, म्हणजे हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, सेकंड नंबरचं बघा काय आहे, 6/7 मल्टिप्लाय बाय 2/5। काय करावं लागेल, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 2 आणि 7 मल्टिप्लाय बाय 5, म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 2, 6 2 जा 12 आणि 7 5 जा 35, म्हणजे आपलं हे झालं आन्सर। ठीक आहे, समजत आहे? खूप इझी आहे। मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नसते की डिनॉमिनेटर न्यूमरेटर सारखं करावं लागते, असं काहीच नसते। तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता। थर्ड आहे 5/9 मल्टिप्लाय बाय 4/9। हे बघा, काही डायरेक्ट 5 मल्टिप्लाय बाय 4/9 मल्टिप्लाय बाय 9। काय मग 5 4 जा 20 आणि 9 9 जा 81। ठीक आहे, समजत आहे? 4 नंबरचं बघा, 4/11 मल्टिप्लाय बाय 2/7। काय करावं लागेल, 4 मल्टिप्लाय बाय 2/11 मल्टिप्लाय बाय 7। काय मग 4 2 जा 8 आणि 11 7 जा 77। ठीक आहे, हे आलं आपलं आन्सर। 5 नंबरचं बघूया, काय 5 नंबरचं, 1/5 मल्टिप्लाय बाय 7/2। काय मग 1 मल्टिप्लाय बाय 7/5 मल्टिप्लाय बाय 2। काय 1 मल्टिप्लाय बाय 7 7, 5 2 जा 10, हे झालं आपलं आन्सर। 6 नंबरचं काय आहे, 9/7 मल्टिप्लाय बाय 7/8। काय 9 मल्टिप्लाय बाय 7/7 मल्टिप्लाय बाय 8। काय असतो, 9 7 जा 63 आणि 7 8 जा 72। बघा काय 5/6 मल्टिप्लाय बाय 6/5। काय मग 5 मल्टिप्लाय बाय 6/6 मल्टिप्लाय बाय 5। काय 5 6 जा 30 आणि 6 5 जा पण काय ते 30, म्हणजे 30/30 काय असते आन्सर 1। ठीक आहे, 8 नंबरचं बघा, 6/17 मल्टिप्लाय बाय 3/2। काय करावं लागेल, 6 मल्टिप्लाय बाय 3/17 मल्टिप्लाय बाय 2। कसं येईल बघा, 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे काय 3 3 जा 9/17। समजलं? खूप इझी आहे। बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, अशोकराव प्लांटेड बनानाज ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 एकर। काय केलं, अशोकरावांनी त्यांच्या शेतामध्ये काय लावले, बनानाज लावले। किती आहे त्यांचं शेत, 21 एकर। त्याच्यापैकी किती लावले, 2/7 ऑफ हिज फील्ड, म्हणजे 21 एकरापैकी किती 2/7 पार्ट काय लावले, बनाना लावले। तर काही द एरिया ऑफ बनानाज प्लांटेशन, तो आपल्याला एरिया काढायचा आहे की त्या किती एरियामध्ये बनाना लावले गेले। ठीक आहे, काय येईल मग, पहिले तर गिवन काय दिलं आहे, 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 एकर्स। हे गिवन दिलं आहे ना आपल्याला, किती 2/7 की त्याच्या फील्ड, जे त्याचं शेत आहे त्याच्या किती 2/7 पार्ट काय लावले त्यांनी, बनाना लावले। ठीक आहे, म्हणजे काय 2/7 मल्टिप्लाय बाय
21. ठीक आहे. आता बघा, आता 21ला डिनॉमिनेटरमध्ये काही आहे का? नाही, काही नाही आहे. म्हणजे काय असते इथं 1 असतो, म्हणजे 2/7 मल्टिप्लाय बाय 21/1 असं असते. ठीक आहे. आता डायरेक्ट काय करायची, मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय बाय 21/7 मल्टिप्लाय बाय 1. ठीक आहे. आता बघा, मल्टिप्लिकेशनमध्ये आपण असं डायरेक्ट कट करू शकतो का? हां, करू शकतो. 7 1 जा 7, 7 3 जा 21. म्हणजे काय येईल, 2 इथं करायला 2 मल्टिप्लाय बाय 3/1. हा 7 तर कट झाला. ठीक आहे. 2 3 जा 6, म्हणजे किती एकरमध्ये बनाना लावले, 6 एकर. म्हणजे आन्सर काही ना आपलं, अशोकराव प्लांटेड bananas on 6 acres. समजलं? क्वेश्चन नंबर 3 बघा. ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर इन आवर आर्मी, म्हणजे आपल्या आर्मी बद्दल सांगितलेलं आहे. 4/9 आर पोस्टेड ऑन द नॉर्थन बॉर्डर अँड 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थन ईस्टर्न बॉर्डर. इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थ ईस्ट, किती दिलेलं आहे, 5,40,000. हाऊ मेनी आर पोस्टेड इन नॉर्थ ईस्ट, काय म्हटलेलं आहे, पूर्ण सोल्जर किती आहे, 5,40,000. आणि काय म्हटलेलं आहे, नॉर्थ ईस्ट बॉर्डरला किती आहेत, 1/3 ऑफ देम इन नॉर्थ ईस्ट बॉर्डर. ठीक आहे. तर काय लिहावं लागेल, आधी सुरुवात कशी बघायची बघा. सोल्जर पोस्टेड ऑन नॉर्थ बॉर्डर आर किती आहे, 5,40,000 आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, हाऊ मेनी आर पोस्टेड इन नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. नॉर्थन ईस्ट बॉर्डरवर किती सोल्जर असतील हे सांगायचं आपल्याला. काय मग, द नंबर ऑफ सोल्जर on the north eastern border. ठीक आहे. म्हणजे काही तिथे सर 1/3 ऑफ द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर, म्हणजे किती, 1/3 मल्टिप्लाय बाय टोटल नंबर ऑफ सोल्जर किती आहे, 5,40,000. ठीक आहे. त्याला काय 1/3 5,40,000ला डिनॉमिनेटरमध्ये काही नाही आहे, म्हणजे काय असतो, 1 असतो. ठीक आहे. म्हणजे काही 1 मल्टिप्लाय बाय 5,40,000, 5,40,000, 3 मल्टिप्लाय बाय 1 इज 3. जर याची आपण डिव्हिजन केली तर काही इथं करून दाखवतो मी लोकमध्ये. 5,40,000, 5 3 1 जा 3, परत 5 - 3 2, परत 4 खाली 3 8 जा 24 झालं 0. आणि हे 4 0 जे राहिलेलं आहे ते काय देऊन द्यायचे, वरती देऊन द्यायचे. म्हणजे काय ते आपला आन्सर 1,80,000 सोल्जर काय असतील, नॉर्थ ईस्टर्न बॉर्डरला असतील. ठीक आहे. म्हणजे आपण लास्टवाला आन्सर काय देऊ शकतो, 1,80,000 soldiers are posted on the north east border. ठीक आहे. समजलं. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 12 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.